कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, इतकं सगळं होऊन पण तुला लाज नाही वाटत? अजून अशा कुठल्या वेगळ्या भाषेत तुला सांगायचं की तुला मेहंदळींच्या घरात थारा नाहीये? आणि तुला काय वाटतं, तुझी ही नाटकं आम्हाला कळणार नाही? आणि जर मांजर डोळे बंद करून दूध पीत असेल तर याचा अर्थ असा नाही होत की तिला कोणी बघू शकत नाही। शट अप! आता तू काही बोलायचं नाहीस। मॅडम ऐका ना, ऐका ना, सोड ना मला, सोड। काय ऐकायचं तुझं? आणि ही सगळी नाटकं ना बंद करायची हं? आणि एक लक्षात ठेवायचं, तू मेहंदळींची कोणीच नाहीयेस। आता इथून सरळ निघून जायचं। यापुढे मला तुझं तोंडी बघायचं नाही, इडियट। सरू आजी, बाबलू, बाबलू। ती पीडा आता या घरातून बाहेर गेली आणि तिच्यासोबत आलेलं तिचं दारिद्र्य, झुरळ, चिलट, किडे, ते सगळं पण आजच्या आज बाहेर गेलं पाहिजे, कळलं? मला हे घर क्लीन हवंय, पेस्ट कंट्रोल करून घ्यायचं। पहिलं ना हिला कंट्रोल केला पाहिजे, मग बरोबर सगळं कंट्रोल होईल। सारंग, मला माहितीये जे झालं ते शॉकिंग आहे वहिनी। तुम्हा सगळ्यांना माहिती होतं की या सगळ्या गोष्टी आईला नाही आवडत, तरी तुम्ही केल्या। आईच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवलाय तुम्ही। आता काय करावं ना काहीच कळत नाही मला। मला माहितीये आमच्याकडून चूक झालीये, पण आता तू काय करायचं ठरवलंयस? सारंग, ती बिचारी किती वेळ असं घराबाहेर बसून राहणार आहे? मी जाणार तरी कुठे? बाहेर गेली तर तुला माहितीये ना तिच्या बाबांचं काय होईल ते, आणि आई तिला या घरात घेणार नाहीत। सारंग, ती कुठेतरी निघून गेली तर? मला खरंच खूप काळजी वाटते रे तिची। काळजी नको करू वहिनी, मी बघतो काय करायचं ते। थोडा विचार करू दे मला। काय हो, किती वेळ बघत बसणार त्या दागिन्यांकडे आता असंच? ह्या दागिन्यात आपली लेक किती सुंदर दिसली असती नाही? हिला जर का खरंच वाटत असेल की हिचे वडील काहीतरी चुकीचं बोलले मला, तर ती आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्या कानाखाली मारेल, तरच मी हे मान्य करीन की ही मुलगी खरी आहे। हो ना, ए, तुलाही असंच वाटतं ना? तिने माझ्या कानाखाली मारायला हवी होती। अहो काहीतरीच काय बोलताय? नाही म्हणजे बघ ना, लग्नानंतर मी लेकीचा बाप म्हणून कोणतं कर्तव्य पार पाडू शकलो? साधा हा दागिना तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। अशा बापाच्या कानाखालीच मारायला हवी ना। म्हणायला अगदी दोन दोन लेखी आहेत, पण नशिबात एकीचंही सुख नाहीये। मागच्या जन्मी काय पाप केलं असेल माझं मलाच कळत नाही।
हो हे बघा, नाही काय आहे ना, त्या तिलोत्तमामुळं एकीनं स्वतःला आगीत लोटून दिलं आणि दुसरीला मी आगीत लोटलं. तर मी चूक केली का ग सावलीला त्या घरात देऊ? नाही हो, नका असा विचार करू. मला वाटतं ह्या सगळ्या झालेल्या प्रकरणाचा ना तुम्ही जरा जास्त विचार करताय. हा, थोडं धीरानं घ्या, संयम ठेवा, सगळं छान होईल. तुमच्या लेकीच्या पाठीशी तिचा विठ्ठल खंबीरपणे उभा आहे. त्याच्या कृपेने तुमच्या लेकीचा संसार एक ना एक दिवस नक्की सुरळीत सुरू होईल. नका विचार करू. ज्या रंगापासून मी त्याला कायम लांब ठेवलं, तो रंग बनून माझ्या मुलाच्या आयुष्यात तू का आलीयस? हे बघा, इथून दूर मारायचं थोडं, सगळीकडे मारायचं. सगळं झालं ही घरात मारायचं आपल्याला. हा, पेस्ट कंट्रोल चांगलं झालं पाहिजे आणि खूप दूर सोडा. हे सोम, ये ना लोक बाहेर, ये लोक. बबलू, हा. ऐश्वर्या वहिनीने सांगितलं म्हणून लगेच पेस्ट कंट्रोलरना बोलवलंस तू? हे माझा प्लॅन आहे. सावली वहिनी बघ, आता मी खूप दूर करणार आणि सावली वहिनीला घरात घेऊन येणार, म्हणजे कोणाला कळणारच नाही. हो, चालू चालू, चला चला चला. बबलू, बेस्ट आयडिया आहे. कुठे गेली सावली वहिनी? चल, सावली वहिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.